गायकवाड कुटुंबाच्या संरक्षणाखाली आल्यापासून काव्याची आत्मविश्वासपूर्वक वाटचाल सुरू झाली होती. ती आधीपासूनच तो ड्रेस घ्यायच्या विचारात नव्हती, पण कामिनीला वाटलं काव्याने तिच्या ड्रेसवर डोळा टाकलाय आणि त्यामुळेच तिने तो लगेच उचलून घेतला. दुसऱ्याच्या गोष्टी हिसकावून घेण्याची सवय तिला होतीच. या ड्रेसमध्ये तिला शोभा होईल का याचा विचारही तिने केला नव्हता. विक्रेता लगेच पुढे आला. त्यांनी अजून पैसे भरलेले नाहीत. तुम्ही ट्राय करू शकता, तो कामिनीकडे बघत म्हणाला. शोभा तात्काळ म्हणाली, कामिनीला आवडतोय तर घेऊच आपण. आई, मग ठीक आहे, मीच घेते, मला छान वाटतोय, कामिनीने मुद्दाम काव्याकडे पाहत सांगितलं. दिव्या नाक मोडत म्हणाली, पुतळा साज शृंगार केल्यानं सिंह होत नाही. घे, बघू किती उडतेस. कोणाला कुत्रा म्हणतेस? कामिनीचा जन्म तर आमच्या गव्हाणे कुटुंबातलाच आहे, ती सामान्य नाही, काव्या तोंड भरून म्हणाली. शोभाने काव्याकडे डोळे वटारले. बॅकग्राऊंड म्हणजे सून नाही, ती जन्मता मिळते. कामिनीचं भाग्य उज्ज्वल आहे, ती खूप पुढे जाणार आहे, काही लोकांसारखी नाही. दिव्या उत्तर द्यायला निघाली, पण काव्याने हात पकडून थांबवलं. ती शोभाकडे सरळ म्हणाली, आई, तुमचंही बॅकग्राऊंड काही विशेष नव्हतं, पण आज बघा ना, छान जमवलं तू. शोभा चवताळली, पण कामिनीने तिला थांबवलं. आई, चल ना, चला बिल भरू. बोलण्यावरून वाद करण्यात अर्थ नव्हता. आधी पैसे भरायला हवे, नाहीतर काव्या दुसरा मार्ग काढेल. त्या निघाल्या आणि दिव्याने हुश करत म्हणाली, गव्हाणे कुटुंब खरंच कामिनीवर उधळाप करते. तो ड्रेस इथे सगळ्यात महागडा आहे, 30 लाखाचा. मग नकोच घेऊ, आपण दुसरा स्वस्त पाहू, काव्याने सहजपणे सांगितलं. स्पर्धा आहे, सौंदर्य स्पर्धा नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी रुद्रने काव्याला आठवण केली, तू जेवायला नेणार होतीस ना. काव्याला खरंच विसर पडला होता. तिने सकाळी एक स्केच पूर्ण केलं आणि दुपारी एक चांगलं रेस्टॉरंट बुक केलं. रुद्रचा मीटिंग होतं म्हणून तिने वेळ 7 वाजता घेतली होती. उशीर झाला तर टेबल पुन्हा दुसऱ्याला देईल अशी भीती होती, म्हणून ती आधीच पोहोचली आणि रुद्रला मेसेज करून लवकर यायला सांगितलं. ती पाण्याचा घोट घेत बसली होती. तेवढ्यात दार उघडलं. राकेश आत आला. तू इथे काय करतेस? काव्याचा चेहरा पडला. अलीकडे खूप वेळा त्यांची भेट होती. राकेश हसून म्हणाला, माझ्याकडे माहिती आली होती, हे रेस्टॉरंट आमचंच आहे, विसरलीस? काव्याला आठवलं, माहीत असतं तर मीच तुला बुकिंग सांगितली असती. मी घाबरले होते की टेबल कुण्या दुसऱ्याला मिळेल. ती म्हणाली, तू इथे आलीस म्हणजे पैसे नको द्यायला, मी खास पदार्थ बनवतो. तो अभिमानाने म्हणाला, नको, मी कोणाला तरी ट्रीट द्यायला आले. ती म्हणाली, कोण? सहकारी? नाही, मी बोलले आहे, मी ट्रीट देते म्हणजे देते. काव्या इतकं स्पष्ट बोलण्याची गरज नाही. काव्या थेट म्हणाली, का नाही, आपण फक्त मित्र आहोत, हे स्पष्ट असणं गरजेचं आहे. फक्त मित्र? हे शब्द ऐकून राकेशचं हृदय तुटलं. तुला खरंच माझ्याबद्दल काहीच उरलं नाही का? काव्या हसत म्हणाली, अहो काय बोलता, ते सगळं खूप जुनं झालं, मी परत फिरणार नाही, एक संधी दे ना. नाही, माझं मूल रुद्रच आहे, माझा नवरा रुद्र आहे आणि मला त्याच्यासोबतच राहायचे. राकेश पुन्हा एकदा गप्प झाला. फक्त म्हणून? कारण त्याच्याकडे माझ्याहून जास्त पैसा आहे. काव्याच्या भुवया उंचावल्या. तेवढ्यात बाहेर कोणीतरी म्हणालं, अध्यक्ष रुद्र आले आहेत. राकेशला जाणवलं, काव्याने रुद्रला ट्रीट द्यायला बोलवलंय. तो डोकं झुकून बाहेर निघून गेला. थोड्याच वेळात रुद्र आत आला. थंड नजरेनं सगळीकडे बघत खुर्ची खेचून बसला. राकेश बाहेर गेला आणि एका सुंदर वेट्रेसकडे पाहत विचार करत राहिला. इकडे ये, ह्या पैशातून तू काही कर. त्याने वेट्रेसला कानात काहीतरी बुजबुजलं. प्रायव्हेट रूममध्ये जेवण सुरू असताना दार उघडलं. तीच वेट्रेस आत आली. ती हसून रुद्रच्या बाजूला आली. पाणी ओतू लागली. झोपताना मुद्दाम तिचं क्लिवेज दिसेल असं केलं. काव्याला काहीतरी विचित्र वाटू लागलं. सर, आमच्याकडे नवे पदार्थ आले आहेत, फ्रीमध्ये टेस्ट करायचे का? ती म्हणाली. रुद्रने शांतपणे डोकं वर करून तिला पाहिलं आणि म्हणाला, तिच्याकडे विचारा, ती माझी बायको आहे. काव्याचं हृदय एक क्षण थांबलं. त्याने तिला बायको म्हटलं सगळ्यांसमोर. वेटर बावरून निघून गेली. काव्या मनात म्हणाली,
हा माणूस फारच डेंजरस आहे. कुठेही गेला तरी सगळ्या मुली त्याच्या मागे लागतात. जेवण झाल्यावर रुद्र बाहेर वॉशरूमसाठी गेला. तेवढ्यात तीच वेटर पुन्हा त्याच्याजवळ आली. सर, वॉशरूम इथे आहे, मी दाखवते, असं म्हणत तिने एक टिश्यू खाली टाकलं. त्यावर तिचा नंबर होता. रुद्रने टिश्यूवर पाय ठेवून पुढे गेला. ती चेहऱ्यानं लालबुंद झाली. राकेश जवळ आला. काय, फसलीस का? हो, मी कधी फेल गेले नव्हते, ती खिन्नपणे म्हणाली. कदाचित दोष तुझा नाहीये, राकेश म्हणाला. माझा नाही, माझ्यासारखी मांजर एक माशी देखील हातच जाणार नाही, ती फसलेल्या अभिमानात म्हणाली. राकेश गोंधळून निघून गेला. त्याने ऐकलं रुद्र पुन्हा प्रायव्हेट रूममध्ये काव्याशी बोलत होता. खाणं काही विशेष नव्हतं, परत इथे येऊ नको, रुद्र म्हणाला. छानच होतं की, इथले वेटरही फारच सुंदर आहेत. तुझा आवडता प्रकार, काव्या मिश्किल हसत म्हणाली. हेच तर चिडवणं आहे. झालं का, चला जाऊया, रुद्र म्हणाला. काव्या घरी परतली. तेवढ्यात राकेशचा फोन आला. काव्या, मला आता वाटतं मी खरंच रुद्रशी स्पर्धा करू शकत नाही, पण आपण अजूनही मित्र आहोत ना? काव्या थोडा वेळ स्तब्ध राहिली. तू अजूनही माझी सखी आहे. राकेशचं फोनवरील शेवटचं वाक्य अजूनही काव्याच्या मनात घुमत होतं. तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. रुद्र थोडासा थंड आणि कठोर असला तरी त्याचं मन नक्कीच सच्च आहे. ती हसतच आपल्या खोलीत परतली. तिथे आया म्हणाली, मॅडम, लहान साहेब आज दिवसभर रडत होते. काव्या त्याला जवळ घेऊन शांत करत बसली, पण तो रडतच राहिला. शेवटी लक्षात आलं त्याचं आवडतं खेळणं बेडशेजारी नाही. शोधताच बाळ शांत झालं. आया हसून म्हणाली, खूप हट्टी आहे, कुणावर गेला असं वाटतंय. काव्याने त्याचं खेळणं परत जागेवर ठेवलं, पण तिचं मन अजूनही त्या खोलीकडे ओढलं जात होतं, रुद्रच्या आईच्या खोलीकडे. ती खोली बंद नसायची, पण कुणी तिथे जायचं नाही. तेथील वस्तू अजूनही रुद्राच्या आईच्या आठवणी भरलेल्या होत्या. फक्त सफाई करणारे कर्मचारी तिथे जात. रुद्रने स्पष्ट सांगितलं होतं तिथे कुणी जाऊ नये, पण आज तिचं मन फारच अस्वस्थ होतं. रात्रीच्या वेळी सगळं घर शांत झाल्यावर काव्या त्या खोलीत शिरली. ती सावधपणे दिवा चालू करून आजूबाजूच्या वस्तू पाहू लागली. जुने गाऊन, डान्स शूज, पियानोचा एक कोपरा, सर्व वस्तूवरून स्पष्ट होत होतं रुद्रची आई उच्च शिक्षित, सुसंस्कृत आणि बहुगुणी होती. ती फक्त श्रीमंती घराण्याची नव्हती, ती खरंच लेडी होती. ती डान्स करायची, पियानो वाजवायची, फेन्सिंग शिकलेली होती. काव्या भारावून गेली होती. तेवढ्यात एक जुना डबा पडला. डब्याच्या आत एक तुटक बाहुली होती. तिच्या अंगात सुई टोचलेली होती. काव्याचे अंग शहारले. त्यात एक पिसाट अक्षरात लिहिलेली चिठ्ठी होती. शैतान, तू माझ्या आईला मारलं, तू खुनी आहेस, मी तुला शोधून काढेन, तुला ठार मारेन, आईचा बदला घेईन. हे लहान मुलांचं हस्ताक्षर होतं आणि त्याखाली लिहिलं होतं, रुद्र. तो लहानपणीच आपल्या आईच्या मृत्यूचा शोध घेत होता. तिचा मृत्यू जम्पिंग ॲक्सिडेंट म्हणून नोंद झाला होता, पण त्यात कोणीतरी स्त्रीला ढकललं होतं. कोणी हे पाहिलं नव्हतं. फक्त एक अस्पष्ट फोटो सापडला होता. काव्याला वाटलं हे असंच काही असेल, पण त्या फोटोतली व्यक्ती पाहून ती हादरली. ती फोटोमधली स्त्री होती तिची सख्खी आई. काव्या सुन्न झाली. तिची आई रुद्रच्या आईची खुनी नाही, हे अशक्य आहे, ती स्वतःशी म्हणाली. तेवढ्यात आवाज आला. ती पटकन सगळं मागे लपवून ठेवून दाराजवळ उभी राहिली. रुद्र आत आला. तो अजून झोपलेला नव्हता. आपल्या आईच्या खोलीत कोण शिरलं हे पाहण्यासाठी तो लपून बसला होता. त्याने कोणालाही दिसलं नाही म्हणून बाहेर गेला. काव्या अजूनही थरथरत होती. तिने बाळाच्या खोलीत परत जाऊन स्वतःला सावरलं. दुसऱ्या दिवशी काव्याने ऑफिसमध्ये सांगितलं ती काही माहिती गोळा करायला बाहेर जाते, पण ती थेट एका मोडकळीस आलेल्या झोपडीसारख्या घरात पोहोचली. तिथे बाहेर थोडं अक्षरात लिहिलं होतं, भाडा हटवा. आत एक उग्र वास होता. काव्याचे सख्खे वडील दार उघडत म्हणाला, तू इथे कशाला आलीस? काव्याने थेट काही पैसे पुढे केले. हे घे, मला माझ्या आईबद्दल माहिती हवी आहे. फोटो, पत्र, काहीच का असेना. काव्याचे वडील गोंधळला. ती मेली कित्येक वर्षे झाली आणि मी काय ठेवलं असणार? जे काही आहे दाखव. तो तिला आत घेऊन गेला. खालच्या पलंगाखालून एक जुना बॉक्स काढला. काहीच खास नाही. ती खूप आजारी होती. मी हॉस्पिटलला पाठवायचं म्हणालो, पण गेली नाही. बॉक्समध्ये काही जुनी वही, नोट्स आणि एक फोटो होता. काव्याने तो फोटो हातात घेतला. तीच तिसरी, रुद्रच्या आईच्या खोलीतील फोटोप्रमाणेच. काय खरं आहे? रुद्रच्या आईचा मृत्यू संपत्तीच्या झगड्यात झाला असं वाटायचं,
पण जर त्याला वाटत असेल की त्यानेच तिचा मृत्यू ओढवून आणला, मग त्याला दुःख आणि भीती का वाटते? खरंच रुद्रच्या आईला तिच्या आईनेच मारलं. काव्य सुन्न झाली होती. त्या अवस्थेतच ती कंपनीत परत आली. तेवढ्यात कुणीतरी सांगितलं, काव्य देशमुख कुटुंबाच्या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी तयार हो. तू अजून तयारीच केली नाहीस का? काव्याने स्वतःला सावरलं. हो, कपड्यांच्या मॅनेजरला कॉल करते. तिने फोन करून ड्रेस मागवला. हे ड्रेस फार महाग होते आणि समारंभाच्या दिवशीच नीट प्रेस करून पाठवले जायचे. पण जेव्हा ड्रेस आला ती चकित झाली. ड्रेस पूर्णतः खराब, सगळीकडे सुरकुत्या, काही ठिकाणी फाटलेला. काव्य तयार झालीच का? चल, ड्रेस चेंज करायला जायचं आहे, कुणीतरी मागून म्हटलं.